या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड शहरातील अत्यंत प्राचीन आणि पुरातन मंदिर असं प्रभू श्री रामजी मंदिर आहेत। सर संपूर्ण राम उत्सव साजरा होत आहेत। येत्या काही दिवसात रामनवमी सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहेत आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा प्रभू श्री राम अयोध्येचे राम मंदिर उभारलं आहे। सर त्याच धर्तीवर वरुड शहरामध्ये सुद्धा राम मंदिर व्हावं असं खूप नागरिकांची एक संकल्पना आहे आणि नागरिकांनी बोलून दाखवलं आहे। परंतु ते राम मंदिरचे जुनं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे। तर या राम मंदिरासाठी नेमका आपण काय पाठपुरावा केला सर? निश्चितच तुमचं म्हणणं खरं आहे। प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आपल्या वरुड शहरातलं फार पुरातन आणि ऐतिहासिक मंदिर आहे। त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे असं मला बऱ्याच काळाचं मी तसा संकल्प केला आहे। मला तसं त्याची कल्पना आहे की त्या राम मंदिराची परिस्थिती जीर्ण झालेलं मंदिर आहे आणि त्या संदर्भामध्ये मी बऱ्याच वेळा बैठका घेतल्या, आम्ही लोक बसलो। आता येणाऱ्या या रविवारी आम्ही या संदर्भामध्ये राम मंदिरामध्येच प्रभू श्री रामचंद्राच्या समक्ष एक बैठक आयोजित केलेली आहे आणि यातून काहीतरी मार्ग निघेल। काही अडचणी आहे, त्या सर्व अडचणी दूर करून एक भव्य दिव्य आणि वरुड शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं असं सुंदर असं प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आणि तो सर्व परिसर अतिशय चांगला देखणा व्हावा, निर्माण व्हावा या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे। दिनांक 15 मार्चला आम्ही एक बैठक मंदिराच्या मंदिरामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच बजरंग दलाचे मंडळी आणि मंदिरातील संबंधित सर्व लोकांना बोलावलेलं आहे। मला असं वाटते काहीतरी यातून निश्चितच एक चांगला मार्ग निघून आपल्या या प्रभू श्री रामचंद्रजीच्या मंदिराचं काम लवकरच सुरू होईल। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या विचाराचा आहे, परंतु भौतिक विकास करताना मतदारसंघाचा धार्मिक विकासावर सुद्धा आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। मतदारसंघाचं वातावरण हे धार्मिकतेचं राहिलं पाहिजे। जर आपण धर्माला वगळून जर समजा विकास करतो तर मला असं वाटते की ते कुठंतरी अपूर्ण आहे काम, कारण धर्माशिवाय आपण आजच्या काळामध्ये विचारसुद्धा करू शकत नाही। धर्म जर नसेल, धर्माचं अस्तित्व जर नसेल, धर्माला जोडले हुए लोक जर नसतील, आपण मंडळी तरुण असो, लहान लेकरं असो, या सर्वांना, महिला असो, पुरुष असो, जास्तीत जास्त लोक हे आपल्या धर्मासोबत जुळून राहिले पाहिजे। नाही जर आपण धर्मासोबत जुळून राहिलो नाही तर माणसामध्ये आणि पशुमध्ये एखाद्या वेळेस फरक राहणार नाही। धर्म आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विषय आहे। त्यामुळं मतदारसंघाचा विकास करताना कुठेही धर्माचं काम मागं पडू नये हा माझा दृष्टिकोन राहील आणि म्हणून त्या दृष्टीनं मी निरंतर प्रयत्न करतो।